सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। दिवसा घरफोडी करणाऱ्या जळगावच्या अट्टल चोरट्याला LCBच्या बेड्या, 2 गुन्हे उघड, चोरीचे 21 गुन्हे दाखल। LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात LCBची पुन्हा दमदार कामगिरी। दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या जळगावच्या अट्टल चोरट्याला LCBच्या पथकाने मुसक्या आवळत गजाआड केले। त्याच्याकडे रोख रक्कम, सोने चांदीच्या दागिन्यांसह मोटरसायकल हस्तगत करत 3,18,595 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। LCBच्या पथकाने या चोरट्याला ताब्यात घेत बुर, जड व कापडणे येथील चोरीचा गुन्हा उघड केलाय। प्रवीण सुभाष पाटील, वर्ष 32, राहणार बिलवाडी तालुका, जिल्हा जळगाव असे अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात धुळे जिल्ह्यात 2 तर जळगाव जिल्ह्यात 19 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या या अट्टल चोरट्याला जेरबंद केल्याने LCBच्या पथकाचं वरिष्ठांनी कौतुक केलंय। सदर आरोपी गावाबाहेरील एकांतात असणाऱ्या घरात चोरी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस अंमलदार संजय पाटील, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, संतोष हिरे, महेंद्र सपकाळ, सुनील पाटील, विनायक खेळणार आदींच्या पथकाने केली आहे। दिनांक 18 मार्च आणि 19 मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेसा क्ल्यू मिळाला। प्रवीण सुभाष पाटील, राहणार बिलवाडी, जळगाव याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले। सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण 3,18,000चा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे। त्याचप्रमाणे सदर आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा घरफोडीचे जळगाव जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याच्यावर 307 जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेली घरे घेरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडस आहे। तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे, किमती मालमत्तेचे रक्षण करावे, सुरक्षित ठिकाणी त्यांचं ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।